नमस्कार, स्वागत आहे तुमचे संध्याच किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत कुरकुरीत अशी मच्छी फ्राय कशी करायची। तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण जेव्हा मासे फ्राय करतो तेव्हा ते मऊ पडतात किंवा जास्त वेळ कुरकुरीत राहत नाहीत किंवा कुरकुरीत होत नाहीत। तर आज मी आपल्यासोबत अशी एक सिक्रेट रेसिपी शेअर करणार आहे जी फॉलो करून तुम्ही सहजपणे मच्छी फ्राय करू शकता। चला बघूया आपण ही रेसिपी। कुरकुरीत मच्छी फ्राय करण्यासाठी इथे माशाचे 8 तुकडे घेतलेले आहेत। हे तुकडे पाण्याने 4 ते 5 वेळा स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। आता यावर अर्धा चमचा मीठ टाकत आहे आणि अर्धा लिंबाचा रस यावर आपण पिळून घेणार आहोत। लिंबाचा रस आणि मीठ सर्व तुकड्यांना व्यवस्थित आपण चोळून घ्यायचं आहे। हीच प्रोसेस आपण कोणताही मासा फ्राय करताना, कोणतेही मच्छी फ्राय करत असताना वापरू शकता। ही प्रोसेस जी आहे लिंबू आणि मीठ चोळून घ्यायची ती खूप महत्त्वाची आहे। ही तुम्ही बिलकुल स्किप करू नका। आता आपण 10 मिनिटांकरता हे असंच ठेवून देणार आहोत। रेसिपी आवडली ना? मग चला पटकन संध्याच किचनला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी दिलेली घंटी पण दाबा, म्हणजे आपल्या रेसिपीचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी येतील। 10 मिनिटं झालेली आहेत। आता हे मीठ आणि लिंबू लावून ठेवून दिलेलं आपण त्याला पाणी सुटलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। आता हे पाणी फक्त आपल्याला काढून टाकायचं आहे। हे तुकडे पाण्याने धुवून घ्यायचे नाहीत। यामुळे जो माशाचा गुळगुळीतपणा असतो तो कमी होतो, कारण आपण याच्यामध्ये लिंबू टाकलेला आहे आणि तळल्यानंतर हे मासे मऊ पडत नाहीत, तर छान कुरकुरीत होतात। आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट 1 चमचा टाकायची आहे। अर्धा चमचा पेक्षा कमी हळद टाकलेली आहे आणि घरगुती काळं तिखट यावरती टाकलेलं आहे। आता हे जे आलं लसूण पेस्ट, काळं तिखट आणि हळद टाकलेलं आहे, हे सर्व तुकड्यांना आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। हा मसाला जो आहे तो सर्व पीसेसना व्यवस्थित असा छान कोट झाला पाहिजे। त्याचबरोबर आपल्याकडे काळं तिखट नसेल तर आपण लाल मिरची पावडरही वापरू शकता। आणि हे जे मसाले वापरलेले आहेत आपण कोरडे मसाले, यांचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता हे व्यवस्थित कोट झाल्यानंतर आपल्याला हे 10 ते 15 मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता इथे आपल्याला 4 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचे आणि 4 चमचे इथे रवा वापरणार आहे। हा बारीक रवा वापरत आहे। जर आपल्याकडे बारीक रवा नसेल तर जो मोठा रवा असतो किंवा जाडा रवा असतो तो मिक्सरमध्ये बारीक करून आपण इथे वापरू शकता। आता यामध्ये अर्धा चमचा काळं तिखट टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत। मीठ आधीही आपण लिंबू आणि मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे इथे बेतानेच टाका, नाही तर खारट होण्याची शक्यता आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे आपण 8 माशाच्या तुकड्यांसाठी 4 चमचे गव्हाचं पीठ आणि 4 चमचे रवा वापरलेला आहे। हे परफेक्ट प्रमाण आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटे झालेली आहेत। हे माशाचे पीसेस आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेले आहेत। आता हे जे पीसेस आहेत ते घेऊन आपल्याला या पिठामध्ये घोळवून घ्यायचे आहेत। व्यवस्थित हे पीठ कोट झालं पाहिजे या तुकड्याला। या प्रकारे सर्व माशाचे तुकडे आपण पिठामध्ये घोळवून घेणार आहोत, व्यवस्थित कोट करून। आता आपण हे तळायला घेऊयात। इथे एक पॅन गरम करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्यावर अर्धा चमचा तेल सोडायचं आहे। हे तेल व्यवस्थित चमच्याने पसरवून घ्यायचंय तव्यावर। आता या गरम झालेल्या पॅनवर जे माशाचे पीसेस आपण पिठामध्ये घोळवून घेतलेले ते ठेवायचे।
आता सर्व तुकडे आपण तव्यावर ठेवून घेतलेले आहेत. गॅस आपल्याला अगदी मंद करायचा आहे. मंद गॅसवरतीच हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि बाजूनी मी अजून थोडंसं तेल सोडत आहे. इथे हा मी नॉनस्टिक तवा वापरत आहे, त्यामुळे तेलाचं प्रमाण जरा कमीच वापरलेलं आहे. पण जर आपण लोखंडी तवा वापरत असाल तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं. आता बघू शकताय तुम्ही कलर बदललेला आहे. छान असा सोनेरी कलर आलेला आहे. हे जे तुकडे आहेत आपण पलटून घेऊयात. 10 मिनिटे लागलेली आहेत आपल्याला एक साईड गोल्डन ब्राऊन होण्यासाठी. आता हे पलटून घेतल्यानंतर पुन्हा आपण हे फ्राय करून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने. आता पलटून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी बाजूने तेल सोडून घेत आहे आणि आपल्याला हे पुन्हा 10 मिनिटांसाठी अगदी मंद गॅसवर छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपण कोणत्याही माशाचा फ्राय करू शकता. सेम हीच प्रोसेस आपण कोणत्याही माशासाठी वापरू शकता. आणि गॅरंटीने मी तुम्हाला सांगते, हे मासे कुरकुरीत होणारच. अजिबात हे मऊ पडत नाहीत. आता हे आपले जे मासे आहेत ते छान असे गोल्डन कलरवरती फ्राय झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही. आणि तेवढेच कुरकुरीतही झालेले आहेत. मग काय, अशी झक्कास रेसिपी आवडली ना? मग पटकन रेसिपीला लाईक शेअर करा. आणि संध्याच किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.